Students, we are going to start our lesson, next part of our story. विद्यार्थ्यांनो, आज आपण या स्टोरीचा नेक्स्ट पार्ट, दुसरा भाग सुरू करणार आहोत. कालच आपण बघितलं होतं की देअर आर 2 लिजंड्स अबाउट टी. चहाबद्दल असलेल्या या 2 कथा आपण काल अभ्यासलेल्या होत्या. एक चायनामधली होती आणि एक जी स्टोरी होती ती जापानीच होती. आता आज आपण पुढचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. सी ऑन पेज नंबर 20. पेज नंबर 20 काढा पुस्तकातला आणि त्यावरचा अभ्यास आपण करूया. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink. Among the people. अशा पद्धतीने चहा पिण्याची ही जी सवय होती, हॅबिट म्हणजेच सवय घ्या, ही चहा पिण्याची सवय जपान, युरोप आणि इंग्लंड या सर्व प्रदेशामध्ये हळूहळू पसरत गेली. आणि त्या ठिकाणी एक प्रकारचं एक फॅशनेबल म्हणजेच एक प्रकारचा आवडता असा किंवा एक प्रसिद्ध असं ते ड्रिंक म्हणून लोक आवडीने ते स्वीकारत होते. हाऊ डिड धिस मॅजिक बिव्हरेज गेट इट्स नेम? The Chinese character Tu was first used in early inscriptions to describe tea. The magical beverage gets its name. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या चहाला किंवा या जादुई अशा या उकळत्या पदार्थाला हे नाव कसं पडलं असेल? द चायनीज कॅरेक्टर टी अँड यू. चायनाचा असलेलं जे पात्र आहे टी अँड यू, हे सुरुवातीला त्याला त्याच्या वर्णनामध्ये ते वापरलं गेलं चहाच्या. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर टी चा आ वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशली टू टी. पण नंतर काही दिवसानंतर एक नवीन पात्र चा वॉज डेव्हलप टू रेफर, हे चा नावाचं पात्र या टीचं वर्णन करण्यासाठी विशेष करून वापरलं गेलं. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. आता हा चा जो शब्द आहे हा इंग्लिशमध्ये चायनामध्ये वापरला गेलेल्या टीसाठी इंग्लिशमध्ये तो वापरला जातो. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की हा शब्द हिंदी शब्द चाय याच्याशी जास्त जवळचा रिलेटेड आहे. आणि त्यावरूनच आपल्या हिंदीमध्ये चाय म्हणजेच टी असं आपण ओळखलं जातो. विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रेफर द टी. आणि त्याचंच रेफर सर्व जगामध्ये टी म्हणून आपण ओळखतो. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? मग हा टी हा शब्द भारतामध्ये कसा आला सुरुवातीला, किंवा टी हे भारतामध्ये कसं आला, चहा हा भारतामध्ये कसा आला असेल? आपण मागच्याच पार्टमध्ये चायनामध्ये, जापानमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये कसा चहाची ओळख झाली हे बघितलेलं आहे. पण आता भारतामध्ये हा चहा कसा आला त्याचा आपण अभ्यास करू. हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शंट टाइम्स. काही इतिहासकार असे विचार करतात की चहा हा भारतामध्ये एक औषधी वनस्पती म्हणून पुरातन काळापासून ओळखला जातो आहे. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू एस्टॅब्लिश प्लॅन्टेशन्स इन द 19th century. पण हा चहा जो होता हा एक आवडता पदार्थ म्हणून किंवा उत्तेजना देणारा पदार्थ म्हणून भारतामध्ये तोपर्यंत प्रसिद्ध नव्हता, ज्यावेळेस ब्रिटिशांनी 19व्या शतकामध्ये टी प्लॅन्टेशन केलं नाही. टी प्लॅन्टेशन ब्रिटिशांनी केलं 19व्या शतकात आणि त्यानंतरच तो भारतात एक आवडता पदार्थ म्हणून वापरला गेला. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर. प्लेजर या सेंटेन्सचा मिनिंग होतो की चहा हा आवडीचा पदार्थ म्हणून प्यायला जात नव्हता. अंटिल म्हणजे जोपर्यंत ब्रिटिशांनी टी प्लॅन्टेशन सुरुवात केली नाही. बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लॅन्टेशन्स इन 19th century. इंडियामध्ये त्यांनी 19व्या शतकामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी चहाचा व्यापार करण्यासाठी ते भारतात आले आणि त्यानंतरच चहाची ओळख भारतीयांना झाली.
In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. 1770 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारतात आली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यात 17व्या शतकामध्ये आलेली 18व्या शतकात. आणि त्यावेळेस 1770 या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बरेचसे अयशस्वी प्रयत्न हे भूतान आणि आसाममध्ये केलेले होते, की चायनामधून त्यांनी काही ट्रीजचे रोपं सीड्स आणले होते आणि ते लावण्याचा प्रयत्न केला. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1827 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. पण हा जो बॉटनिस्ट होता, वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस नावाचा, याने 1823मध्ये ह्या चहाच्या रोपांचे संशोधन केलं, शोधून काढले त्याने. आणि त्याने असं संशोधन केलं की हे जे चहाचे वनस्पती आहे हे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वरच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. आणि त्यानंतर 1838मध्ये भारतातलं पहिलं चहाचं पॅकेज आसाममधून इंग्लंडमध्ये लोकांच्या विक्रीसाठी किंवा पब्लिक सेलसाठी म्हणजे जनरल सेलसाठी ते पाठवण्यात आलं. म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये हे चहाचं उत्पादन सुरू झालेलं होतं. याचा अर्थ असा घ्या की रॉबर्ट ब्रूस याने हा संशोधन केलं की ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी आहे तिच्या खोऱ्यांमध्ये हे ट्री प्लॅन्टेशन किंवा टी प्लॅन्टेशन म्हणजे चहाचं प्लॅन्टेशन होऊ शकतं. आणि त्यानंतर हळूहळू करत लगेचच 10 वर्षात ते उत्पादन घेऊन ते टी प्रोडक्शन कुठे सेंड केला गेला, इंग्लंडला. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि त्यानंतर लवकरच भारत हा जगातील एकमेव असा प्रमुख असा उत्पादक चहाचा म्हणून ओळखला जाऊ लागला. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us to live longer. टी लवर्स जे आहेत म्हणजे चहाचे जे प्रेमी आहेत हे सगळे असं बिलीव करतात किंवा विश्वास ठेवतात की चहामध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत, तर ते त्यांनी दिलेले इथं. टी लवर्स क्लेम्स दॅट टी मे बी एबल टू reduce द रिस्क ऑफ कॅन्सर. कॅन्सरची शक्यता त्यामुळे कमी होते चहा पिणाऱ्यांमध्ये. कंट्रोल ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. फाईट व्हायरसेस, विषाणूंशी लढण्याची शक्ती आपल्या बॉडीमध्ये निर्माण होते. अँड ॲक्च्युअली हेल्प्स अस टू लिव्ह लॉंगर. आणि विशेष करून जास्त काळ जीवन जगण्यासाठी चहा हा आपल्याला मदत करतो, असं या टी लवर्सचं म्हणणं आहे किंवा त्यांचा क्लेम आहे, त्यांचा असा दावा आहे. म्हणजेच एक प्रकारे चहा हे त्यांच्यासाठी अमृततुल्य असं त्यांना वाटतं. इन अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लेवोनोइड्स. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोडक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आता या पॅसेजमध्ये सुद्धा टीचं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. या 2 पॅसेजमध्ये हाऊ टी हेल्प्स अस टू लिव्ह लॉंगर. द रायटर एक्सप्लेन्स इन धिस पॅसेज. लेखकाने असं एक्सप्लेन केलेलं आहे की चहा हा आपल्याला कशा पद्धतीने उपयुक्त ठरतो किंवा विविध आजारांवर कसा उपयुक्त ठरतो. फर्स्ट पॅरेग्राफमध्येच आपण या अगोदरच्याच बघितलं आहे, रिस्क ऑफ कॅन्सर, टू रेड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. टी पिणाऱ्यांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता ही कमी असते. कंट्रोल्स ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी, वेगवेगळ्या विषाणूंशी लढण्याची शक्ती निर्माण होते आपल्या बॉडीमध्ये. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. पेशी समूह आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असतात नेहमी
रासायनिक प्रक्रियेनंतर दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. जर जास्ती प्रमाणात ह्या पेशीसमूह असेल तर त्यामुळे आपली बॉडी डॅमेज होते, आपली तब्येतीवर त्याचा परिणाम होतो. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लेवोनाइड्स. या टीमध्ये किंवा या चहामध्ये असे काही घटक द्रव्य आहेत की त्यामुळे सेल डॅमेज होण्याची प्रक्रिया रोखली जाऊ शकते. ऑक्सिडीकरण होण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात त्यामध्ये असते. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आणि शास्त्रज्ञ असा विश्वास ठेवतात किंवा बिलीव्ह करतात की यामुळे चहा पिण्यामुळे आपल्याला कशात मदत होते तर टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. हे जे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरात निर्माण होत असतात, बरेचदा पेशी समूह जे निर्माण होत असतात ते रोखण्यासाठी चहा हा मदत करत असतो. अशा पद्धतीने चहाचे गुणधर्म तिथं दिलेले आहेत. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. चहा हा आता लोकप्रिय झालेला आहे. टी इज नाऊ अ पॉप्युलर ड्रिंक अमॉंग अवर फ्रेंड्स अँड पीपल. आपल्या सगळ्यांना माहिती इन अवर सोसायटी ऑल पीपल लव्स टू ड्रिंक टी. आपण सगळेजण चहा प्यायला खूप आवडतं आपल्याला. टी इज पॉप्युलर ड्रिंक. प्रसिद्ध असं ते ड्रिंक झालेलं आहे. आपल्या मित्रांसोबत काही प्यायचं असेल तर चहा प्यायला जाऊया, गप्पा करायच्या असेल तर चहा प्यायला जाऊया. अशा पद्धतीने चहा आता लोकप्रिय झालेला आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. बऱ्याचशा जगातल्या देशांमध्ये चहा हा एक प्रकारचा इतकं प्रसिद्ध असं ड्रिंक आहे की चहा पिणे हे एक प्रकारचा महत्त्वाचा सामाजिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. इतकं त्याला व्हॅल्यू दिलेला गेलेला आहे. चहा हा एक आवडता पदार्थ असून चहा पिणं हे एक उत्सवाच्या पद्धतीने ते साजरा केला जातो. आता ते कशा पद्धतीने तो उत्सव साजरा करतात तो सुद्धा आपण पुढच्या पॅरेग्राफमध्ये जाणून घेऊया. चायना, जापान, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. In all over the world, Japan, China and Russia, Korea have special tea ceremonies. या देशांमध्ये हे जे उल्लेख केलेले देश आहेत जपान, चायना, रशिया आणि कोरिया, या देशांमध्ये विशेष करून चहा हे एक प्रकारच्या सण आणि उत्सव परंपरेप्रमाणे चहाचा सुद्धा उत्सव साजरा केला जातो सामाजिक पद्धतीने. दिस सेरेमनीज गिव्ह पीपल द टाईम टू रिलॅक्स. या उत्सवांमध्ये लोकांना वेळ दिला जातो रिलॅक्स होण्यासाठी, म्हणजेच थोडंसं त्यांना विश्रांती घेण्यासाठी, थोडं मोकळं होण्यासाठी, दैनंदिन कामकाजातून किंवा टेन्शनमधून रिलॅक्स होण्यासाठी त्यांना हा उत्सव साजरा केला जातो. अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. आणि त्यांना या उत्सवामध्ये एन्जॉय केला जाऊ दे, म्हणजेच सहभाग घेऊन त्यांना जसा उपयोग किंवा उपभोग घेता येईल चहाचा तसा घेतला जाऊ शकतो. त्याचा चहाचा स्मेल घेता येतो आणि ते एन्जॉय करतात. आपल्या गप्पा टप्पांमार्फत आपला तणाव रिलीज करतात. अशा पद्धतीने चहा हा एक प्रकारचा आवडता असा पदार्थ या लोकांमध्ये झालेला आहे. या ठिकाणी आपण इथपर्यंत आपण थांबूया आणि याचा परत एकदा अभ्यास करा आणि डिफिकल्ट वर्ड्स अभ्यासा. ओके, बाय.